तिथे दिवाळी आहे, पण महाराजापेक्षा सध्या लाडक्या बहिणीची दिवाळी जास्त चालू आहे. आनंदित आहेत सगळ्या दिवाळीला बहिणी आता, पण थोड्या दुःखी झाल्यात. कशामुळं? रुकल्यामुळं. प्रत्येकीला विचारलेला रोज, तुला पडला का हप्ता, तुला पडला. खरी दिवाळी ती संसारातली नाही, खरी दिवाळी परमार्थातली आहे. देवाची कथा कीर्तन ऐकायला मिळणं ही सगळ्यात मोठी दिवाळी. दिवाळी दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदित असतो, आनंदच असतो. दिवाळीचे 5-6 दिवस अगदी महत्त्वाचे मानले गेले. आपल्याला ज्ञात आहे, पण सांगून जातो जाता. मिथिला नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मिथिला नगरीच्या लोकांना दिवाळी साजरी केली होती. दिवाळी म्हणजे नेमकं आहे तरी का? दिवाळी असते अशी खास, दिवाळी असते अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा वास. दिवाळी असते अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा वास. फराळाचा सुगंध, दिव्यांची आरास. फराळाचा सुगंध, दिव्यांची आरास. मनाचा वाढवी उल्हास. रांगोळीची रंगाची, रांगोळीच्या रंगाची, उठण्याच्या सुगंधाची. रांगोळीच्या रंगाची, उठण्याच्या सुगंधाची. आकाश कंदील दिव्याची, फराळाच्या चटकदार चवीची. अशी असते प्रत्येकाच्या घरातली दिवाळी. या वर्षीच्या दिवाळीच्या तुम्हाला महाराजाकडून कोटी कोटी शुभेच्छा. पुन्हा म्हणालो की आम्हाला शुभेच्छा दिल्या, जे आले त्याला शुभेच्छा. दिवाळी हे प्रामुख्यानं 5 दिवसाची 5 सण महत्त्वाचे सांगितले जातात. जो उद्या येणारा सण प्रामुख्यानं त्याला आपण वसुबारस म्हणतो. वसुबारस ही शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी दिवाळी आहे. आपण सगळे भारतात राहणारे आहेत आणि भारत देश हा कृषी प्रधान आहे. भारत देश कृषी प्रधान असताना आपल्या भारत देशातल्या लोकांना दिवाळीची सुरुवात करत असताना अगोदर घरातल्या गायीची पूजा केली. गाई आणि वासराची पूजा करणं, गाईला आणि वासराला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालणं आणि त्या गायीकडून मागणं की आमच्या परिवाराला समाधान, सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळो, ही गायीला मागणी मागायची असते. गायीची पूजा केली, गायी जर खुश झाली ना तर गायी आशीर्वाद देऊन जाते. गायीच्या अंगामध्ये 33 कोटी देवता आहेत. पण सध्या भारत देशातली गायीही सुखात नाही आणि आईसुद्धा सुखात नाही. भारत देशाला भारताची सगळ्या जगात माता म्हणून संबोधल्या जातं, भारत माता. पण भारत देश कशाला म्हणतात? जिथं गाईला आई म्हटल्या जातं, जी गाई गोठ्यात आई म्हणून संबोधल्या जातं त्याला भारत माता म्हणतात. पण अलीकडच्या काळात गाय गोठ्यात राहिली नाही. शेतकऱ्याचा सण सुरू होतो वसुबारशीच्या दिवशी आणि अगोदर गाईला आणि गाईच्या वासराला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आणि शेतकऱ्यांना आनंदानं दिवाळी साजरी करायची. आनंदानं दिवाळी साजरी करत असताना गाईच्या आशीर्वादानं आपल्या शेतकऱ्याचे 2 आराध्य सांगितले जातात, एक गाय आणि दुसरं बैल. ही गाय ज्याच्या घरात आली त्याच्या घरात सुख समृद्धी आली. म्हणून या गाई गोवत्स सुद्धा द्वादशी असं म्हणतात. मिथिला नगरीमध्ये आनंदच होता. त्यानंतर दुसरा दिवस येतो आपल्याकडे दिवाळीला, त्याला धनत्रयोदशी असं म्हणतात. कुठं धनत्रयोदशी असं म्हणतात. पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ज्या घरात आपण राहतो आणि ज्याच्यामुळं आपल्याला धन मिळतं त्या गोष्टीची आपण पूजा करतो. मग गाडी असेल, गोडी असेल, माडी असेल, काही असो, त्या दिवशी दीप लावून कुबेराची पूजा केली जाते. कारण कुबेर हा धनाची देवता आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला जास्त पैसा हवा असेल ना तर कुबेराची मूर्ती घरी आणायची आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करायची. याला एक दुसरी आख्यायिका असं सांगितलं जाते. एक धनत्रयोदशीच्या दिवशी की हेमा नावाचा एक राजा होता. त्या राजाला एकुलता एक मुलगा होता. 16 वर्षाचा मुलगा असताना त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर
चौथ्याच दिवशी या राजाचा मृत्यू होणार होता. साप चावून त्याचा मृत्यू त्याच्या नशिबात लिहिलेला होता. राजा दुःखी व्हायला लागला. जसे जसा दिवस जवळ येईल, 3 दिवस संपून गेले, दिवस उजडायला लागला. राजा दुःखी व्हायला लागला. घरात आलेल्या नवीन सुनेनं विचारलं, सासरे बुवा का दुःखी आहे आपण, काय कारण आहे? त्या सुनेनं सांगितलं, अगं आज माझा मृत्यू. त्या राजा सासऱ्यानं सांगितलं, अगं आज माझा मृत्यू होणार आहे. मृत्यू होणार कशामुळं? माझ्या नशिबात असं लिहिले की आजची रात्र शेवटची आहे. सुनेला काळजी वाटली. सुनेनं विचार केला काहीतरी उपाय करावा. उपाय करायच्या दृष्टीनं सुनेनं ज्या महलात राहत होती ना, त्या महलामध्ये चौकड दिवे लावले. पूर्ण महलात दिवे लावले. आणि दिव्या ज्या कॉटवर तो हेमा नावाचा राजा झोपायचा, त्या कॉटच्या अवतीभोवती सुद्धा दिव्याचा प्रकाश लावला. दिवे केले. आणि रात्रभर आपल्या सासऱ्याला गप्पा मारत देवाचं भजन करत बसवलं. झोप येऊ दिली नाही. इकडून यमराजानं सर्पाचं रूप धारण केलं, सापाचं रूप धारण केलं आणि त्याच्या नगरीमध्ये आला. राजवाड्यात जायला सुरुवात केली की जात असताना या दिव्याचा प्रकाश त्या सापाच्या डोळ्याला त्रास करायला लागला. आणि त्रास करत असताना त्याला काही आत जायला रस्ताच दिसेना. त्यावेळी यम निराश झाला आणि यम तिथून परत यमलोकात निघून आला. ब्रह्ममुहूर्तावर पुन्हा त्याने स्नान संध्या विधी केली, देवाचं भजन केलं, यम वापस गेला. त्या दिवशी त्याचा मृत्यू टळला. आणि मृत्यू टळल्यानंतर त्याला ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न असं पडलं. यमराजा स्वप्नात आला आणि स्वप्नात येऊन सांगितलं की हे राजा, आणखी तुला काही वर्ष आयुष्य मिळाले. रात्री नजर चुकीनं का होईना तुझ्या सुनेनं जे दिवं लावले होते, दीप लावले होते, ते दीप कदाचित माझ्यासाठीच होते. म्हणून यमदीप दान असं सुद्धा या धनत्रयोदशीला म्हटलं जातं. म्हणून आपण त्या दिवशी घरात दिवे लावतो, ते यमासाठी. एरवी कोणी यमासाठी काय देत कोणी देत नाही. पण यमदीप दानाच्या दिवशी मात्र आपण यमाला ते दीपदान दिले पाहिजे. कारण जे काही आघात आपल्या परिवारावरती होणार आहे या यमाचा, तो निश्चित या दीपदानानं टळतो. या हेमा नावाच्या राजाचा मृत्यू टळला आणि त्याला आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये त्यानं उर्वरित आयुष्य प्रभू चिंतनामध्ये घातलं. आणि प्रभूच्या चिंतनामध्ये घातल्यानंतर त्याला आनंद वाटायला लागला की मी आज किती भाग्यवान आहे की जेणेकरून माझ्या जीवनामध्ये जो मृत्यू येणार होता ते माझ्या सुनेमुळं, केवळ या दिव्यामुळं, या दिवामुळं माझा मृत्यू टळला. आनंद वाटला त्याला. हा झाला दुसरा दिवस. तिसरा दिवस येतो आपल्याकडे, ज्याला पहिलं पान आपण म्हणतो, त्याला नरक चतुर्थी असं म्हणतात. या नरक चतुर्थीच्या वेगवेगळ्या आख्यायिका आपल्या महाभारतात आहेत, रामायणात आहेत, भागवतात आहेत. भरपूर कथा आहे. पण तुम्हाला माहिती नसलेली कथा सांगतो. नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं नरकासूर नावाचा दैत्य मारला, सर्वांना ज्ञात आहे. आल्यानंतर उत्सव साजरा केला म्हणून नरक चतुर्थी. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास करून परत आले, त्यावेळेस अयोध्यावासियांनी दीप लावले पूर्ण अयोध्या नगरामध्ये आणि त्या दिवशी त्यांनी दिवाळी साजरी केली. महाभारतामध्ये 5 पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला होता. त्यांचा 13 वर्षाचा वनवास संपल्यानंतर कुरुक्षेत्रावरती आल्याच्या नंतर, हस्तिनापूरला आल्याच्या नंतर याच पांडव घरी आले. या आनंदानं पूर्ण महाभारतातल्या लोकांनी, हस्तिनापुरातल्या लोकांनी आपले राजे परत आले, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव परत आले म्हणून दिवे लावले आणि आनंदाने त्या दिवशी दिवाळी साजरी केली. पण त्याच पद्धतीनं प्रामुख्यानं आख्यायिका अशी सांगितली जाते की एक बलाढ्य राक्षस होता. तो एवढा बलाढ्य होता की 33 कोटी देवता लोक सुद्धा त्याच्यावरती विजय मिळवू शकत नव्हते. त्याला रक्तबीज नाव आलं. म्हणजे रक्त सांडलं त्याचं की लगेच रक्तातून राक्षस निर्माण व्हायचा. रक्त खाली पडलं की रक्तातून राक्षस निर्माण व्हायचा. त्याला कुणी मारू शकत नव्हतं. त्यानं 1000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. 1000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाला मागणं मागितलं होतं की मला मरण नको. ब्रह्मदेवानं सांगितलं असं मानता येणार नाही, जन्माला आलास तुला मरावं लागल. हा, असं काहीतरी माग की जेणेकरून तुझा मृत्यू टळल. त्यांनी सांगितलं ते तुम्हीच करा.
ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला, जो कोणी तुला मारायला आला आणि मारायला आल्याच्या नंतर तुझं जर रक्त जमिनीवरती पडलं तर त्या रक्तातून पुन्हा तुझा जन्म होईल. रक्तबीजानं असा विचार केला, ठीक आहे म्हणे, आशीर्वाद दिला आणि परत आला. परत आल्यानंतर एक दिवशी कैलासावरती गेला. भोले बाबा समाधीत होते. माता पार्वतीला पाहिलं आणि पार्वतीच्या अभिलाषेनं पार्वती मैयाच्या पाठीमागं लागला. पार्वती मैयाला राग आला आणि रागाच्या भरात पार्वतीनं त्याच्यासोबत युद्ध केलं. पण युद्ध केल्याच्या नंतर पार्वती मैयानं एवढं अकराळ विकराळ स्वरूप धारण केलं, कालिका मातेचं स्वरूप धारण केलं, अष्टभुजा रूप धारण केलं. प्रत्येक हातामध्ये शस्त्र आणि प्रत्येक हातातल्या शस्त्रानं या रक्तबीजाचा नायनाट केला. पण रक्तबीजाला मारलं की लगेच रक्त खाली सांडलं की अनेक राक्षस तयार व्हायचे. माता पार्वतीनं असा विचार केला, याला काहीतरी वेगळी युक्ती लावावी लागल. छोटे छोटे जे मडके असतात ना गाडगे, ते मडके घेतले, जमा केले आणि त्याचं मुंडकं छेदलं, त्याचं शिर तोडून टाकलं आणि त्याचं जेवढं काही रक्त पडलं त्या मडक्यामध्ये साठवलं. थोडे थोडे बारके मडके घेऊन आणि रक्त साठवल्यानंतर ते रक्त त्याच्यात सांडल्यानंतर त्याचा पुनर्जन्म झाला नाही. पण माता पार्वती कालिका रूपामध्ये एवढ्या रागावल्या होत्या 33 कोटी देवता लोकांना वाटला आता यांचा राग शांत कोण करणार, राग शांत कोण करणार हे कळलं भोले बाबाला. भोले बाबानं ते अकराळ विकराळ अष्टभुजा रूप पाहिलं आणि भोले बाबाला वाटलं हिचा राग असा शांत होणार नाही. भोले बाबा तिच्या समोर जाऊन, पार्वती मैयाच्या समोर जाऊन आडवे झोपले. झोपल्यानंतर ही धावत येत असताना पार्वतीचा पाय शंकरजीच्या छातीवरती पडला आणि शंकरजीच्या छातीवरती पडल्यानंतर खाली पायाखाली कुणीतरी आहे म्हणून पाहिलं त्या कालिका मैयानं, पार्वती मैयानं, तर आपले पती आहेत. पाय मागं घेतला, राग शांत झाला आणि राग शांत झाल्याच्या नंतर तेव्हापासून कालिका देवीची म्हणजे पार्वती मैयाची पूजा केली जाते. थाटामाटात सगळ्या लोकांनी जय जयकार केला की पार्वती मैया की जय, पार्वती मैया की जय, की या पार्वती मैयानं रक्तबीजाचा नायनाट केला. हाच तो चतुर्थीचा दिवस होता. त्या चतुर्थीच्या दिवशी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्याच्यानंतर सुंदर असा सण सगळ्यासाठी येतो, त्याला आपण लक्ष्मीपूजन म्हटलं जातं. पार्वती मैयाचं पूजन केलं सगळ्या लोकांनी आणि पूजन केल्याच्या नंतर तेव्हापासून घरादारात प्रत्येक जण आपण लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मीचं पूजन करतो, वेगवेगळ्या स्वरूपानं घरात येणारी लक्ष्मी, मग कुठल्याही स्वरूपात असेल त्या वस्तूची पूजा करतो. घडलं असं होतं की एकदा इंद्रानं स्वर्गात राहणाऱ्या लक्ष्मी मैयाचा अपमान केला आणि समुद्रामध्ये लक्ष्मी मैया निघून गेला. समुद्रामध्ये लक्ष्मी मैया निघून गेल्यानंतर 33 कोटी देवता लोक त्रस्त झाले. जर लक्ष्मीच कुणाजवळ नसेल तर हे जगच चालणार नाही. लक्ष्मीला अनन्यसाधारण लक्ष्मी जीवनात प्रत्येकाच्या असावी. पण लक्ष्मी आल्याच्या नंतर माणसं असं म्हणतात, गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येते, पण त्या लक्ष्मीला जर ते घर पटलं तर ती तिथं राहते, नाही तर तिच्या बहिणीला पाठवते. तिच्या बहिणीचं नाव काय माहिती आहे? किरसुनी. ही लक्ष्मी मैया वैकुंठातली, पण इंद्रानं अपमान केला आणि स्वर्गात निघून गेली. आता लक्ष्मीच नसेल, या जगातून लक्ष्मीच निघून गेली तर तुम्हाला कथा बी ऐकायला येणार नाही, बाकीचं लांबच राहील. काय निघून गेल्यावर? लक्ष्मी. कारण हे वर दिसायला हे कशामुळं आलंय? हे मंडप लक्ष्मीमुळं. हे सिस्टीमवालं कशामुळं आलंय? लक्ष्मीमुळं. हे कॅमेऱ्यावालं कशामुळं बसलंय? लक्ष्मीमुळं. हे वाजवायलेले लक्ष्मीमुळं. हे लक्ष्मीमुळं. तुम्ही म्हणताल मग तू कशाला आलास? मी काही त्याच्यासाठी आलो नाही की. हे सगळे काही लोक लक्ष्मीच्या पाठीमागे. लक्ष्मी नसेल तर कुणाच्या जीवनाला अर्थ नाही. ज्याच्याकडे अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे, नाही तर ज्याच्याकडे अर्थच नसेल तर त्याच्या काही जीवनाला अर्थ आहे का? अर्थ म्हणजे हे पैसाच. लक्ष्मी मैया समुद्रात निघून गेली. 33 कोटी देवता लोकांना वाटलं अरे इंद्रानं काय असं अपराध केला, असं लक्ष्मी मैया निघून गेली. 10,000 वर्ष त्याच्यासाठी समुद्र मंथन केलं देव आणि दैत्यानं. आणि समुद्र मंथन केलं. समुद्र मंथनातून पुन्हा याच दिवशी लक्ष्मी मैया कमळाच्या फुलातून प्रगट झाल्या. तेव्हापासून हा लक्ष्मीच्या पूजेचा दिवस मानला जातो. हे लक्ष्मी पूजन केल्या जातं. लक्ष्मी पूजन झालं की पुन्हा 5वा दिवस येतो अगदी सुंदर, जे तुमच्या आमच्यासाठी
भावासाठी आणि बहिणीसाठी, आणि त्याच्या अगोदर एक दिवस येतो नवऱ्यासाठी. कोणता? ज्याला दिवाळीचा पाडवा असं म्हणतो, ज्याला प्रतिपदा असं म्हणतो आपण. या बलिप्रतिपदेच्या दिवशी जो राजा बली अगदी पुण्यवान होता, त्याच्या इतकं पुण्य कुणाकडेच नव्हतं, पण पुण्य जास्त झालं म्हणून त्याला स्वर्गातलं पद मिळालं, सत्ता मिळाली, संपत्ती मिळाली, आणि सत्ता संपत्ती मिळाल्यामुळं त्यानं देवाचं हिसकावून खाल्लं, आणि परिणाम भगवान वामन रूपानं बळीला पाताळामध्ये घातलं. आणि पाताळात घातल्याच्या नंतर शेतकऱ्याचं राज्य यावं म्हणून सगळेजण त्या दिवशी आपल्या नवऱ्याला ओवाळताना, बलिप्रतिपदेच्या दिवशी बरं ओवाळता म्हणून, मालकाला ओवाळताना आपण सगळेजण म्हणतो, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. ओवाळला असेल ना आतापर्यंत? हां, आतापर्यंत नसलं तरी आता येणाऱ्याला ओवाळा. तेव्हापासून आपण सगळेजण बळीराजा पुन्हा परत यावा. दसऱ्याच्या दिवशीपासून ते बलिप्रतिपदेच्या दिवसापर्यंत 21 दिवस घनघोर असं युद्ध करून बळीला पाताळात घातलं. त्यावेळेस बळीच्या वंशानं, बळीच्या मुलानं, बाणासुरानं असं सांगितलं की आपले वडील स्वधामाला न जाता पाताळात गेले, ते 21 दिवसानंतर आपल्याला परत भेटायला येतील, म्हणून बलिप्रतिपदेच्या दिवशी पुन्हा पाताळातले बळीराजा आपल्या मुलांना, आपल्या राक्षसांना भेटण्याकरता जातात, म्हणून तो दिवस अगदी महत्त्वाचा मानला. आणि त्याच्यानंतर भाऊबीज म्हणजे बहिणीनं आपल्या भावासाठी उदंड आयुष्य लाभावं याच्यासाठी केलेली प्रयत्न, याच्यासाठी केलेला अट्टहास, तो म्हणजे भाऊबीजेचा आहे. भाऊबीजेच्या दिवशी एखाद्या भावावरती जर संकट आलं तर निश्चित त्यानं बहिणीचा आश्रय घ्यायचा. बहिणीचा आश्रय त्याला मिळाला की कितीही मोठं संकट असू द्या त्याच्याहून दूर निघून जातं. त्याच्या जवळ येऊ शकत नाही, त्या दिवशी त्या स्त्री शक्तीला महान आहे, मान दिलाय. पण अशा काही बहिणी आता कलियुगात झाल्या की भावाचाच हिस्सा मागायला लागल्या. अजिबात नाही. आपल्याला मिळालं आयुष्य, आपल्याला मिळालेली सत्ता, संपत्ती, श्रीमंती आपण कदाचित भावाला नाही दिली तर हरकत नाही, पण भावाचे घेण्याची इच्छा करायची नाही. ज्या बहिणीनं भावाचा हिस्सा मागितला त्या बहिणीचं कधीच चांगलं होत नाही. भाऊ काही मागत नाही, फक्त प्रेम मागतो तुमच्याकडून. ते दिलं की जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बहीण सुद्धा छाती टोकपणे सांगते की भाऊ असावा माझ्या भावासारखा, कारण हे ते नातं तेवढं पवित्र आहे. त्या भाऊबीजेच्या दिवशी आता येणारे भाऊबीजनं, त्या भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळत असताना त्याला सांगा, भावा या भाऊबीजेला मला साडी नको, मला पैसे नको, फक्त माझी एवढीच प्रार्थना आहे भाऊ राजा की आपल्या या नात्याला, या प्रेमाला कुणाची नजर लागू नये, एवढंच मागणं मला दे. आणि हे दिलं ना की उभ्या आयुष्यामध्ये बहिणीला सुद्धा कुठली गोष्ट कमी पडत नाही आणि भावाला सुद्धा कुठली गोष्ट कमी पडत नाही. पण अलीकडचा काळ बदलून गेला, जसा काळ बदलून गेला तसे लोक बदलली, पण त्या लोकाला सांगणं ऐका. भावाच्या हिश्श्याचं मागणाऱ्या बहिणी भरपूर झाल्या जगात, कलियुगात भरपूर झाल्या, पण हे भाऊबीजेचा सण असेल, रक्षाबंधनचा सण असेल, हे केवळ दोघांसाठीच आहे. त्याला भाऊ बहीण असं म्हणतात. हे पवित्र नातं आहे जगात. सर्वोच्च आई आणि लेकरापेक्षा सुद्धा प्रेमाचं पात्र जर जगात कोणतं असेल तर ते भाऊ बहिणीचं नातं आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंदाने एका शब्दावरती परिषदेतलं विजय मिळवला होता. धर्म परिषद गेले होते धर्म, आणि एकच वाक्य म्हटलं की मेरे भाई और बहनों. आणि त्याच्यानंतर 3-4 वर्ष झालं, म्हणजे तिसरं टर्न चालू आहे. जो देशावरती राज्य करत बसलाय त्यानं सुद्धा एकच वाक्य म्हणतो, मेरे प्यारे भाइयों. म्हणून तर मग अलीकडच्या काळात देशात चालू आहे, म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काढली. मुख्यमंत्री भाऊ झाला ना. हे अगदी सुंदर नातं आहे, ते भाऊबीजेचं आहे. आणि तो दिवस संपला की बहिणी आपापल्या घरी माहेरला निघायला परत जातात. ऐका, मिथिला नगरीमध्ये सगळीकडे आनंद होता. जसा दिवाळीचा प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद असतो ना, त्याच पद्धतीनं मिथिला नगरीमध्ये आनंद होता की अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र, लखनजी, भरतजी, शत्रुघ्न या 4 भावंडाचा विवाह होत आहे. बघता बघता 15 दिवस निघून गेले
आणि 15 दिवस निघून गेल्याच्या नंतर जनक राजानं असा विचार केला, दशरथ राजाला पत्र दिलं आणि पत्र देऊन दशरथ राजाला पत्रामध्ये लिहिलं, ओ राजे 15 दिवस झालंय, विवाह सोहळ्याचा आनंद आहे, तुम्ही काही जा म्हणत नाही, पण आम्ही तुमची आज्ञा घेतो, आम्हाला निरोप द्यावा. असं पत्र पडलं जनक राजाच्या हातामध्ये. आणि जनक राजाच्या हातामध्ये पत्र पडल्याबरोबर सगळ्या महलामध्ये बातमी पसरली, जानकी मैया, प्रभू रामचंद्र, सुमित्रा या सर्वजण निघून जाणार. उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी आपल्या सगळ्या